दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आले। शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी अचानक रस्ता रोको केल्याने कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा काँग्रेसकडून करण्यात आली आहे। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। काय आज आंदोलन करण्यात आलं? काल विद्यार्थ्यांवर जो अमानुष अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही राहुलजी गांधी जे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहेत, आमचे खासदार रवींद्र चव्हाण जे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहेत, त्यांच्यावर रस्त्याने घुसखोर लाठीचार्ज झाला। विद्यार्थ्यांचे अक्षरशः कपडे फाडण्यात आले। खासगी लोक सुद्धा हातात पोलिसांच्या काटा घेऊन लाठीचार्ज करत होते। या सरकार करते तरी काय, याचं उत्तर सरकारने द्यावं आणि इथून पुढे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचा आम्ही त्यांना राजीनाम्याची काय मागणी? केंद्रीय शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या वतीने मागणी करतो। भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना दहशतवाद तो माणूस इतका हरामखोर आहे, इतका लुच्चा आहे। शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करतो, आंदोलन करतो, शेतकऱ्याचं नाव घेऊन इतका मोठा झाला, आमदार झाला आणि तो विद्यार्थ्यांना जर आतंकवादी म्हणत असेल, येणारा काळ जर सदाभाऊ खोत नांदेडला आला तर त्याची गाडी फोडण्याचं काम, परिणाम त्याच्या तोंडाला काळ फासण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या वतीने